हॅलो फ्रेंड्स, आज आम्ही जाणार आहोत लक्ष्मीनारायणच्या मंदिरात आणि माऊलीच्या मंदिरात. तर दर्शन घेऊया, बघूया कसं आहे मंदिर. खूप सुंदर आहे असं ऐकून आहे. सो बघूया, आता जातोय आम्ही लक्ष्मीनारायण आणि माऊलीच्या मंदिरात. कुडाळ स्टेशन पासून 11 किलोमीटर अंतरावरती हे मंदिर आहे. आज मी तुमच्याजवळ एक गोष्ट शेअर करणार आहे, जी मला माझ्या नवऱ्याने सांगितली आणि माझ्या नवऱ्याला त्याच्या आजीने सांगितली. सो ती गोष्ट आहे लक्ष्मीनारायण आणि माऊलीची. दोघं भाऊ बहीण असतात आणि एके दिवशी रानावनातून भटकत असतात आणि तसेच ते सड्यावरती पोचतात. सो सडा म्हटलं तर ऊन असतं. सो उन्हामुळे माऊलीला तहान लागते आणि तहानलेली माऊली आपल्या भावाला विनंती करते की मला पाणी आणून दे. तर पाणीच्या शोधाशोधात लक्ष्मीनारायण आजूबाजूला पहिलं बघतात. नंतर तसंच ते उतरत उतरत सड्याच्या खाली येतात. तिथे त्यांना एक तळं दिसतं आणि ते तळ्याच्या काठी बसून राहतात आणि त्यांना वेळ कधी निघून जातो हे कळतच नाही. आपली बहीण आपली वाट बघत असेल, त्यांचा त्यांना विसर पडतो आणि बहीण वाट बघत वरतीच थांबलेली असते. खूप वेळ झाला, भाऊ अजून आला नाही. या काळजीने ती भावाला शोधण्यासाठी निघते आणि नंतर बघते तर तो तळ्याच्या काठी बसलाय. मग तिला राग येतो की हा मला विसरूनच गेला आणि ती नारायणाला शाप देते आणि बोलते तू आता इथेच बस. आणि ती स्वतः जाऊन सड्यावरती बसते. पण त्याच्यामध्ये ती असंही म्हणते की आपल्या दोघांची भेट एकदाच होईल आणि ती भेट असते फाल्गुनामध्ये शुद्ध एकादशीला. तेव्हा माऊलीची पालखी म्हणजेच माऊलीचा वाढदिवस असतो आणि ती वर्षातून एकच दिवस ती नारायणाला भेटते. तेव्हा लक्ष्मीनारायणाची पालखी माऊलीच्या भेटीला येते. अशी होती ही स्टोरी. सो फायनली आपण पोहोचलेलो आहोत लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात. सो आता आम्ही इथे गाडी लावतो आणि आपण पटकन जाऊया लक्ष्मीनारायणचं मंदिर बघायला. हे मंदिर आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुडाळ तालुक्यामध्ये वालावल मध्ये स्थित असलेले हे लक्ष्मीनारायणाचे मंदिर. लक्ष्मीनारायणाच्या मंदिराला आदी पंढरी असे पण म्हटले जाते. आदी पंढरी वालावल येथील लक्ष्मीनारायणाच्या अंगावरील वस्त्र आणि तुळशीच्या मंजिरांची माळ ही पंढरपुराच्या विठोबाला अर्पण केल्यावरच पंढरपुराची आषाढी एकादशीची मुख्य उत्सव त्याला सुरुवात होते. आणि तसंच कार्तिकी एकादशीला तशीच माळ पंढरपुराहून लक्ष्मीनारायणाच्या मंदिराला येते आणि ही परंपरा शेकडो वर्षापासून सुरू आहे. आपण आता आलेलो आहोत लक्ष्मीनारायणाच्या मंदिरात आणि हे कोकणातलं मंदिर आहे. कोकणातली माणसं बोलतात ना की येवा कोकण आपलोच असा. तसंच वाटतं. कोकणात कोणत्या पण मंदिरात जावा किंवा कोकणात कुठेही फिरा, आपुलकी ही जाणवतेच. तसं इथे आल्यावर पण मन प्रसन्न झाल्यासारखं वाटतंय. वेगळीच वाईब्स आहेत. फुल पॉझिटिव्ह वाईब्स असल्यासारखी फिलिंग्स येतात. फायनली लक्ष्मीनारायणाचं दर्शन झालंय. सुंदर असं कोरीव काम केलेलं गाभारा आहे. वरती शेषनागावरती बसलेली नारायणाची प्रतिमा आहे. बाजूला रक्षक आहे. दगडी काम आहे. याच्यावरूनच आपल्याला समजतं किती प्राचीन मंदिर असेल. लाकडाने बनवलेल्या देव देवतांच्या वेगवेगळ्या प्रतिमा इथे पाहायला मिळतात.
हा तोच तलाव आहे जिथे नारायण पाणी शोधण्यासाठी आले होते. कौलारू असं मंदिर आहे आणि बाहेरून पण खूप मस्त दिसतंय. व्ह्यू पण खूप छान आहे. नारळाची झाडं आहेत, तलाव आहे. असा सुंदर व्ह्यू बघून मुंबईकरांचा जीव आवरणार आहे का? सो आम्ही थोडंफार फोटोशूट केलंय आणि आता नंतर माऊलीच्या मंदिराकडे जायला निघालो. हा रस्ता पूर्ण एकेरी. एक गाडी आली तर म्हणजे एसटी आली तर दुसऱ्याला खाली उतरवावं लागतं. जंगलातून रस्ता जातो. आम्ही आता पावसाळ्यात आलोय. बाजूला नदी आहे, त्याच्यामुळे इथे हिरवळच असते. चढण आहे. सड्यावर जातोय जसा मगाशी तमीश बोलत होता की डाव्या खाली साईडला नदी. नारायणाचं मंदिर आहे आणि वरती माऊलीचं. सो आता आम्ही माऊलीच्या मंदिरात जातोय, म्हणजे वरती जातोय सड्यावरती जिथे माऊली बसलेली आहे. ह्या डोंगराला बोलतात रेडेगॉन. इथे रेडे आढळतात म्हणून ते रेडे कोण आहे. ते सांबार असतात ना, सांबार काय असते रेनडिअर. नाही रे, रेनडिअर तर असतात ते जंगलातले म्हशी रेडे असं काहीतरी. तेच काय ते इकडे प्राणी आढळतात. एक नंबर व्ह्यू आहे. जंगल. केरला मध्ये पण असं एवढं भेटणार नाही, एवढं कोकणात भेटेल. हे बघा, हे आलं आहे माऊलीचं मंदिर. ही जी लाकडाची खेळणी दिसतात ना, ही काय आहेत हे तुम्हाला कळालं. ही खेळणी नाही आहेत ऍक्च्युअल मध्ये. ज्यांनी कोणी नवस बोलले ना की म्हणजे देवीकडे की देवी नवसाला पावते, सो घर मागितलं तर ती घर देते. सो त्याच्या रिप्रेझेंट म्हणून हे छोटेसे लाकडाची जी तुम्हाला खेळणी दिसतात ते इथे म्हणजे अर्पण करतात. मग ते आपण मागतो ते आपल्याला देवी देते, इथे असा समज आहे. सो तर देवी नवसाला नक्की पावते. सो तुम्ही पण इकडे नक्की या. चांगल्या प्रकारचा रक्षण कर. आई माते स्वामीदंते माता मौले हात तुझा बाळाचा कमी जाग कर. हात त्या निरांतर देना गादीश्वर हात पात्राशुरा गावे गुटे गवळनाथा सातेरी ब्राह्मणा माईचा पूर्वसाग बाळा